बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही तुम्ही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करून घ्यावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत रोज इत्थंभूतपणे घेऊन येता येईल. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं. काल माझ्या पाहण्यामध्ये शिवसैनिकांना एक व्हिडिओ आला, एक महत्वाचा व्हिडिओ म्हणता येईल किंवा भाषणही तुम्ही म्हणू शकता, कारण हे भाषणच होतं. तसं पाहायला गेलं तर हे भाषण कुणी केलं होतं माहितीये तुम्हाला? ज्यांचा आपल्या कार्यकाळाचा शेवटचा 15 ते 20 दिवसांचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला आहे, आपल्या सर्वोच्च कार्यकाळाचा शेवटचा 15 ते 20 दिवसांचा कार्यकाळ ज्यांचा शिल्लक राहिला आहे, असे सुप्रीम कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड साहेबांचा हा भाषण सोहळा माझ्या पाहण्यामध्ये काल आला. खर तर त्या भाषणाविषयी, त्या सोहळ्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही. एकंदरीत ते भाषण पाहता, आजूबाजूची परिस्थिती पाहता, त्या भाषणातले शब्द पाहता, मला ते भाषण त्यांनी त्यांच्या मूळ गावी आपल्या ग्रामस्थांना संबोधित करत असताना केलं असावं असा माझा अंदाज आहे. मी ते भाषण तुम्हाला दाखवेलच. मी मगाशीही म्हणालो, या भाषणाविषयी माझी कुठलीही तक्रार नाही, पण त्या भाषणातले जे प्रसंग होते त्या प्रसंगाचा मी आजच्या परिस्थितीशी कुठेतरी एक सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय, केविलवाणा प्रयत्न करतोय. केविलवाणा मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतो, कारण ज्यावेळेस आम्ही हतबल होतो न्याय व्यवस्थांपुढे, न्याय मंदिरांमध्ये, आणि मंदिर आणि केविलवाणा ह्या शब्दांना तुम्ही अंडरलाईन करा, याचा पुढे उल्लेख होणार आहे. मंदिर, जेव्हा आम्ही न्याय व्यवस्थांसमोर हतबल होतो त्यावेळेस आम्ही असे केविलवाणे प्रयत्न करतो. न्याय व्यवस्थांच्या पुढे असे केविलवाणे प्रयत्न हे करावे लागतात. नेमकं काय झालंय माहितीये शिवसैनिकांना तुम्हाला? खरं तर डी.वाय. चंद्रचूड साहेब मराठी माणसाचा एक अभिमान, या महाराष्ट्राचा एक अभिमान, कारण एक मराठी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेली आहे. आम्हाला अभिमान होता त्या व्यक्तीचा. होता या शब्दाला अंडरलाईन करा. मी बऱ्याच अंडरलाईन आज तुम्हाला करायला सांगतोय, ठळक नमूद करा त्यांना. नेमकं काय घडलं माहितीये का? तुम्हाला थोडीशी एक उजळणी करून देतो, अगदी 2-3 दिवसच मागे घेऊन जातो, जास्त नाही. या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जुळलेल्या आहेत पहा, कसे धागे जुळलेले आहेत पहा. 2-3 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निर्णय झाला. न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल करण्यात आले. न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी आणि हातातली तलवार काढून हातात संविधान आणि पट्टी मोकळी करण्यात आली. आता न्याय व्यवस्थेला ढळढळीत दिसत असेल अशी आमची आता अपेक्षा आहे. त्यांचं काय म्हणणं होतं या सगळ्या मागे? ती ब्रिटिशकालीन एक पद्धत होती. पद्धत महत्वाची नाही, पद्धतीच्या मागचा विचार महत्वाचा होता. पट्टी यासाठी होती कारण न्याय देवतेला दिसू नये की मी न्याय करताना समोर कोण उभा आहे, धनवान उभा आहे की कंगाल उभा आहे, मजबूत उभा आहे की अगदी रोडावलेला उभा आहे. न्याय व्यवस्थेने किंवा न्याय देवतेने न्याय करताना फक्त तत्वांचा विचार करावा आणि योग्य तो न्याय द्यावा. व्यक्तीकडे पाहून व्यक्ती सापेक्ष न्याय देता कामा नये, यासाठी डोळ्यावर पट्टी. कारण मला नाही माहिती समोर कोण उभा आहे, मी न्याय देताना फक्त न्यायाच्या तत्वांचाच विचार करणार, ही त्यामागची कल्पना होती. चला ठीक आहे, पट्टी काढली. आता ढळढळीत पाहून न्याय दिला जातोय की काय, हे याचा विचार जेव्हा मनामध्ये येतो त्यावेळेस काळजात धस्स होतं की भविष्यात न्यायपालिकांचं काय होणार आहे. आम्ही ज्याच्याकडे अंतिम उपाय म्हणून पाहतो, अंतिम उपाय म्हणजे ह्या मनुष्याच्या न्यायालयातला न्याय तिथेच मिळणार असतो. मी वरच्या न्यायालयापर्यंत अजून गेलेलो नाही, त्याच्यावर मी देखील येणार आहे. या निर्णयाचं कुठेतरी एक धागा दोरा जुळतो. बघा ना, ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या सभेतनं एक संबोधन करताना अगदी 2-2.5 मिनिटांची मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो. तोपर्यंत हा कालपर्वाचा निर्णय झाला नव्हता, ती पट्टी बदलण्याचा निर्णय झाला नव्हता. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतायत, चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला तुमचं नाव भविष्यामध्ये कसं लिहिलं जावं, अभिमानाने लिहिलं जावं की आणखी कसं लिहिलं जावं, हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे वगैरे त्यांनी उल्लेख केला, कारण तोपर्यंत हा निर्णय झाला नव्हता. कदाचित तो निर्णय जर झालेला असता तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वेगळ्या पद्धतीने समाचार घेतला असता.
पण त्यांनी अनेक प्रश्न विचारले यामध्ये की आम्ही तुमच्याकडे आस लावून बसलेलो आहोत, आमच्या बाबतीत न्याय घडत नाही. पहा ना शिवसेनेचे पक्षप्रमुख काय बोलले होते. त्यानंतर मी आजचा तो व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये डी.वाय. चंद्रचूड साहेब आपल्या ग्रामस्थांना संबोधित करत असताना नेमकं काय म्हणालेत पहा. चंद्रचूड साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. जे चंद्रचूड बोलले की मला निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल. चंद्रचूड साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. भाषणाने निर्णय मिळत नसतो. जे तुम्ही बाहेर बोलताय तेच तुम्ही आतमध्ये द्या. तोच निर्णय आम्हाला पाहिजे. कारण संपूर्ण देशातली लोकशाही तुमच्याकडे बघते, न्याय देवता तुमच्याकडे बघते की तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलवलं, ठीक आहे, गणपतीची पूजा जरूर करा, पण जेव्हा न्याय देवता म्हणेल माझ्या मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्याय देवतेला अभिमान वाटेल असं जे काय आहात ते करताय की नाही. झाले नाही तर आता या 21 तारखेला का 8 नोव्हेंबरला ते रिटायर होणार. म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे. न्याय मंदिर सर्वोच्च आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे. हे माझं न्यायालय आणि या न्यायालयात मी आलेलो आहे. आज दार ठोकून 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 आमचे हात दुखायला लागले, पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाही. आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी, आमचा न्याय निवडा करणार तरी कशी. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी असते, तिला समोरचं कोण लहान आहे का मोठा आहे हा फरक नसतो. ती आक्रोश तिच्या कानावरती पडत असतो. पण एखादा धृतराष्ट्रासारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार ह्याची चिंता करत असेल तर मग मी म्हणेन तुम्ही रिटायर झाल्यानंतरच मी तुमच्याबद्दल बोलेन. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले बाहेर भाषण देऊ नका, आम्हाला वेळेत न्याय द्या. त्यांचं अतिशय स्पष्ट म्हणणं होतं अजूनही वेळ गेलेली नाही, आम्हाला न्याय द्या, न्याय द्या आणि निर्णय घ्या. निर्णय बाहेर भाषण देऊन होत नसतात. आता ह्याच्यावर एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे. देश बदललाय, काळ बदललाय आणि न्याय व्यवस्था देखील बदलत चालली आहे. शिवसैनिकांनो, TV9 वरचा हा व्हिडिओ, सौजन्य TV9 वरचा हा व्हिडिओ तुम्ही पहा. या व्हिडिओमध्ये डी.वाय. चंद्रचूड साहेब आपल्या ग्रामस्थांना संबोधित करतायत. ते काही गोष्टी सांगतायत, स्त्री सशक्तीकरणावर काही गोष्टी सांगतायत. त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांचा देखील उल्लेख केलेला आहे, आजीचा, पंजांचा, सगळ्यांचा उल्लेख झालेला आहे. TV9 वरच्या या व्हिडिओमध्ये पहिले 5 तास एक लाईक पडला नाही. एक लाईक पहिल्या 5 तासांमध्ये मी निरीक्षण करत होतो लोकांचं मत काय आहे. जवळपास 131-140 कमेंट TV9 वर आहेत त्या बाबतीत, पण एकाही कमेंटमध्ये डॉक्टर किंवा डी.वाय. चंद्रचूड साहेबांना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना एक चांगली कमेंट नाही. प्रत्येकाने न्यायाधीशांना एक सल्ला दिलेला आहे, साहेब न्याय द्या. प्रत्येकाचा एक सल्ला आहे. बरं, ही सर्वसामान्य जनता आहे. TV9 वर काही शिवसेनेचे शिवसैनिक जाऊन बसलेले नाहीत. सगळीकडचे लोक TV9 पाहत असतील. त्या प्रत्येक कमेंटमध्ये लोकांनी असं सांगितलंय की न्याय मंदिरांमध्ये जर न्याय होत नसेल तर कुठे जायचं. मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो, एकदा हा व्हिडिओ पहा, त्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो. आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे, एक निरोप द्यायचा आहे, आणि तो म्हणजे स्त्री सशक्तीकरणाचा. आपल्याला माहित असेलच, गेले 8 वर्ष जे काम मी सर्वोच्च न्यायालयात केलं त्याच्यात मुख्य स्वरूपात स्त्रियांना आपण त्यांचे हक्क कसे देऊ शकतो
त्यांच्या जीवनासाठी आपण सशक्तीकरणासाठी काय करू शकतो याच्यावर मी पुष्कळ भर दिला आहे. माझ्या निर्णयामुळे आज लष्करात इंडियन आर्मीमध्ये स्त्रिया परमनंट कमिशनवर आहेत. आपल्या चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपल्या स्त्रिया काम करतायत. तसंच वायुसेनेमध्ये, एअरफोर्समध्ये फायटर पायलट्स आहेत आपल्याकडे स्त्रिया. नौसेनेमध्ये, सबमरीन्समध्ये, वॉरशिप्समध्ये आज स्त्रियांनी काम केलेलं आहे. तर ही जी संधी आपल्याला आहे आज, कारण देश बदलत चालला आहे आणि ही संधी आपण सगळ्यांनी स्वीकारावी. आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या आसपास ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण सशक्तीकरणाचा वाव द्यावा. मला असं वाटतं की स्त्री सशक्तीकरणाची भावना जी माझ्या मनात आहे ती माझ्या आईच्यामुळे माझ्या मनात आली. आमची आजी आणि पणजी त्यांनी गाव सोडून 9 मुलांच्या बरोबर, त्यांना आम्ही मोठ्या कुंकवाची आई म्हणून अजून पण त्याचा फोटो माझ्याकडे आहे, 9 मुलांना घेऊन त्या कनेरसरून पुण्याला गेल्या. कारण त्यांना वाटलं की ह्या 9 मुलांना मी शिक्षण कसं देऊ शकेन. पुरुष मंडळी सगळी कनेरसरात राहिली, पण त्या एक महिला 9 मुलांना घेऊन पुण्याला गेल्या. एका खोलीत त्यांनी स्थायी केलं पुण्याला घर. आणि त्यांनी आपले सगळे दागिने होते ते दागिने त्यांनी देऊन, ते विकून मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी सगळे पैसे लावले. तर त्यांच्यातला एक मुलगा FRCS झाला भारतात पहिल्यांदा 1920 साली. दुसरा मुलगा MRCP झाला. तिसरा मुलगा म्हणजे माझे आजोबा, ते दिवाण झाले सावंतवाडीचे. असेच माझे चुलते, माझ्या वडिलांचे चुलते थोर वकील झाले बाबासाहेब चंद्रचूड पुण्याला. तर आपण बघा एका स्त्रीच्यामुळे कसं परिवाराचा संबंध परिवर्तन होऊ शकतो. आणि आज मला आपल्या सांगण्यात फार अभिमान वाटतो की माझी पत्नी जी आहे कल्पना दास, ती स्त्री सशक्तीकरणासाठी ती दररोज कार्यरत असते. आम्ही 2 छोट्या मुलींना दत्तक घेतलं आहे. त्या मुली आमच्या बरोबर अलाहाबादमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा त्यांचे वडील आमच्याकडे काम करत असत. त्या मुली अपंग आहेत मी म्हणणार नाही, स्पेशल नीड्स मुली आहेत. पण गेले 10 वर्ष या 2 मुलींच्याकडे आम्हाला देखरेख करताना कितीतरी जीवनाचे पैलू त्या मुलींच्याकडून मला मिळतात आणि आज पण मिळत असतात. तर आपण सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी असा एक मार्ग शोधावा. प्रत्येकाला शोधणं शक्य असं नाही, पण आपण बघा संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण बघा. किती बालपणे त्यांनी गीतेवर किती सुरेख जे म्हटलंय, लिहिलंय ते आज पण आपण आत्मसात करतो. म्हणून आपण प्रत्येकाने काहीतरी एक गोष्ट दररोज आपल्या जीवनात आदर्श म्हणून करावी. हे करण्यामुळे आपला समाज पुढे जाईल आणि कनेरसरचं नाव अवलौकिक होईल. आज आपणा सर्वांना भेटून आणि माझ्या मूळ गावी येऊन मला अतिशय आनंद झाला. पूर्वजांचे आणि या मातीचे स्मरण नेहमी माझ्या मनात असेल. दररोज मी जेव्हा सकाळी पूजा करतो तेव्हा आपल्या ह्या परंपरेची मी निष्ठेने पूजा करतो की या परंपरेमुळे, आपल्या पूर्वजांच्यामुळे मी आज इथे येऊ शकलो. यमाई देवीच्या कृपेमुळे मी भारताचा सरन्यायाधीश झालो. कित्येक वेळा काम करताना असं होतं बघा कोर्टात की ह्याचा पर्याय काय आहे, ह्याचा सोल्युशन काय आहे हे सुचत नाही आपल्याला. जेव्हा मी अयोध्येचं काम माझ्या पुढे आलं होतं, आणखीन आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो. म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं. आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालत असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा, आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल. त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे, भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे आणि मी त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या. आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात चटकन एक म्हण आली, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण.
आणि सत्तेपुढे ते शहाणपण चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. हे प्रसंग पाहता सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सर सलामत तो पगडी 50 म्हणतात ना, अगदी तसंच. मी या कार्यक्रमात त्यांच्या तोंडून ऐकलं, बराचसा भर त्यांनी हा स्त्री सशक्तीकरणावर दिला होता. सुंदर भाषण त्यांनी केलेलं आहे स्त्री सशक्तीकरणावर. त्यात त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, आपण पाहिलं असाल. त्यांनी एक निर्णय सांगितला त्यांच्या कार्यकाळात झालेला. माझ्या कार्यकाळामध्ये आर्मीमध्ये स्त्रिया काम करू लागल्या, म्हणजे एअरफोर्स असेल, भूदल, नौदल, सगळ्यामध्ये स्त्रिया काम करू लागल्या. अतिशय सुंदर निर्णय आहे, आम्ही स्वागत करतो त्या निर्णयाचं. पण अजूनही माझ्या मनामध्ये एक प्रश्न अनुत्तरित आहे. आपल्याच कार्यकाळात लोकशाही सुदृढ होण्यासाठी नेमका कोणता निर्णय झाला? अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. त्या लोकशाहीवर स्त्रिया काय आणि पुरुष काय, आम्ही सारे सशक्त होणार आहोत जर भारताची लोकशाही मजबूत राहिली. तिचा जो कणा आहे, भारताचा जो कणा आहे तो तिची लोकशाही आहे. ती लोकशाही मजबूत राहण्यासाठी ते राजकारण मजबूत राहणं गरजेचं होतं. आणि ते राजकारण मजबूत राहण्यासाठी तर परिशिष्ट 10 मजबूत राहणं गरजेचं होतं. या सर्वांसाठी आपलं योगदान काय झालं, त्याला मजबूत ठेवण्यासाठी आपलं योगदान काय झालं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आणि माझ्या एकट्याच्याच मनात नाही, तमाम महाराष्ट्रातल्या करोडो नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न अनुत्तरित आहे. कारण हे प्रश्न तुम्ही जर TV 9च्या त्या बातमीखाली जाऊन पाहाल, त्या कमेंट्स पहा, त्या बातमीदारांनी TV 9ने त्या कमेंट्स पोहोचवाव्यात, योग्य ठिकाणी पोहोचवाव्यात, लाईक पोहोचवावेत. किती लाईक होत आहेत तुमच्या व्हिडिओला आणि डिसलाईक किती होत आहेत पहा. एका स्त्रीमुळे संबंध, घराचं, परिवाराचं परिवर्तन होत असतं आणि एका चुकीच्या निर्णयामुळे उभ्या देशाच्या लोकशाहीची राख रांगोळी देखील होऊ शकते. बघा दोन्ही गोष्टी कशा पॅरलल चालू आहेत. एका स्त्रीमुळे संबंध, परिवाराचे परिवर्तन होते आणि एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा न घेतलेल्या निर्णयामुळे किंवा निर्णय घेताना शांत बसल्यामुळे किंवा चुकीच्या गोष्टी आपल्या डोळ्यात देखत घडू दिल्यामुळे संबंध, देशाच्या लोकशाहीचं वाटोळं होऊ शकतं, लोकशाही संपली जाऊ शकते. त्यांनी त्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण दिलं, संत ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण दिलं. त्यांचा आपण आदर्श घ्यायला हवा असं ते म्हणाले. माऊलींचा आदर्श उभा देश घेतोय, उभं विश्व घेतोय. ज्यांनी विश्वाला पसायदान दिलं, देशाला नाही, त्यांनी संबंध विश्वाला पसायदान दिलं, त्या माऊलींचा आदर्श उभं जग घेतय. पण आज आमची एक सुप्त इच्छा आहे तमाम मराठी मनांची, आणि विशेषतः आपल्या क्षेत्रामध्ये, न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या त्या तरुणांची इच्छा आहे की आम्हाला आपला आदर्श घ्यायची आमच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे. आदर्श घ्यायची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. आपला आदर्श घ्यायचा आहे आम्हाला. पाहूयात काय होतंय. तुम्ही माऊलींचं उदाहरण दिलात. माऊलींनी चांगदेव महाराजांचा गर्वहरण करण्यासाठी निर्जीव भिंत चालवली. निर्जीव भिंत घेऊन सजीव वाघावर बसून आलेल्या चांगदेव महाराजांपर्यंत ते गेले. चांगदेव महाराजांचं गर्वहरण झालं. आज निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पुढे निर्जीव होऊ घातलेली लोकशाही आपण सजीव न्यायदान करून, निर्जीव होऊ घातलेली लोकशाही आपण सजीव न्यायदान करून वाचविणार आहोत का? आपण त्या सजीव लोकशाहीचं रक्षण करणार आहोत का, जी अजूनही सजीव आहे पण निर्जीव होऊ घातलेली आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुत्तरित आहेत. असो, देश बदलत चाललाय, काळ बदलत चाललाय, मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगतोय. पण शेवटाला आपल्या भाषणामध्ये तुम्ही म्हणालात, जिथे आम्ही हतबल होतो, आम्हाला कळत नाही पुढे काय करावं, काय निर्णय घ्यावे, तिथे आम्ही भगवंताला देखील विचारतो. भगवंत या मनुष्याच्या न्यायालयामध्ये तो न्याय देण्यासाठी तुम्हावर जबाबदारी सोडतो. भगवंताने ही जबाबदारी आपल्याला दिलेली आहे असं समजा. भगवंताचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे, ते वरचं न्यायालय आहे. तिकडे गेल्यानंतर सगळ्यांच्या कर्माचा इमाने इतबारे हिसाब किताब होतो, अगदी चोपडी खोलली जाते. पण ह्या खालच्या न्यायालयामध्ये आपल्यावर त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, ते ईश्वर कार्य आपल्यावर दिलेलं आहे. ती न्याय देवता उभी आहे, हातात तराजू घेऊन तिथे उभी आहे, एक प्रतीक म्हणून, त्या भगवंताचं प्रतीक म्हणून उभी आहे. आपण किती न्यायदान करतो, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पुढे मी तुम्हाला आणखी सांगतो, मनुष्याच्या कोर्टात न्यायदानाची जबाबदारी ही आपल्या हाती होती. भगवंताने ती जबाबदारी आपल्यावर दिली होती, ती आपण किती पार पाडली? क्वेश्चन मार्क. आमच्या मनातले अनुत्तरित प्रश्न आहेत. उत्तरे मिळतील नाही मिळतील आम्हाला माहित नाही, पण एक जनता म्हणून, या देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून
आम्ही हे प्रश्न नक्कीच न्याय व्यवस्थेला विचारू शकतो. एवढा तर भारताच्या संविधानाने आम्हाला हक्क दिलेलाच आहे. न्याय मंदिरात जाऊन आम्हाला न्याय मिळणार की आम्हाला मंदिरात जाऊन न्याय मिळणार? मगाशी तुम्हाला मी मंदिराचं अंडरलाईन करायला सांगितलं. जर आम्हाला देवाकडे न्याय मागायचा आहे तर आम्ही थेट देवाकडेच मागू ना. मग देवाच्या आमच्यामध्ये मध्यस्थांची गरज नाही. मग आम्ही न्याय मंदिरात येतो याचा काहीतरी अर्थ असेल. जर आपण आमच्यासाठी न्याय देवाकडे मागणार असाल तर आम्ही तोच न्याय आमच्या भगवंतामध्ये आणि आमच्यामध्ये थेट नातं आहे, आम्ही थेट भगवंताकडेच मागू. मध्यस्थांची गरज ती काय? मग आपण वेगळ्या कारणासाठी आहोत आणि आपणासारख्या मोठ्या व्यक्तींबद्दल आम्ही सर्व चिटूर लोकांनी आम्ही काय बोलायचं? पण तरी देखील एक मनामध्ये प्रश्न येतात. कुठेतरी ते प्रश्न विचारले गेले की मन कसं जरा थंड होतं आणि शांत होतं. असो, ते डोळ्यावरची पट्टी काढून काही वेगळं घडत असेल तर खरंच ती पट्टी काढावी, पण येरे माझ्या मागल्याच होणार असेल तर काय फरक पडतो? एवढी वर्ष न्यायदेवतेची अहोरात्र तुम्ही सेवा केली असाल, तुमच्याविषयी तमाम भारतीयांच्या मनामध्ये असेल, महाराष्ट्राच्या मनामध्ये तर होताच होता. आमच्याही मनात तो आदर होता. अजूनही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये तो आदर आहे, पण तो किती शिल्लक राहील पुढच्या 8-15 दिवसामध्ये आम्हाला माहित नाही. आमच्या ज्याप्रमाणे तारखांवर तारखा पडल्या त्याप्रमाणे किती शिल्लक राहील मला माहित नाही. महाराष्ट्राला अभिमान वाटत होता. खरं तर अनेक गोष्टी आहेत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणामध्ये, दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये कळवळून सांगितलं. अजूनही वेळ गेलेली नाही आणि आम्ही असंच सांगतोय न्याय की ही लढाई शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुळात नसून ही या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे. या लोकशाहीच्या लढाईमध्ये खरं तर त्या चौकटीमध्ये, त्या लाकडी कटघऱ्यामध्ये शिवसेना नाही, ही लोकशाही उभी आहे आणि लोकशाही सोबत या देशाची न्याय व्यवस्था देखील उभी आहे. आणि ही न्याय व्यवस्थेला पाहणारी ती सर्वोच्च जनता ठरवणार आहे की तुमची किंमत आमच्या नजरेत किती राहिली आहे. तुमच्या केसचा निकाल मग सर्वोच्च न्याय व्यवस्था, जी जनतेची न्याय व्यवस्था आहे ती देईल आणि वरच्याची न्याय व्यवस्था तर नक्कीच करेल. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. सर्वांनी काळजी घ्या. पाहूयात जे काही घडतंय तुम्हा सर्वांसमोर असंच इत्यंभूतपणे घेऊन येत राहील. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.